नमस्कार, आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आज आपण मेहकर पोलीस स्टेशन येथे आलो आहोत। काल मेहकरमध्ये नवदुर्गा विसर्जन मिरवणूक अतिशय शांततेमध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली। गणेश उत्सवाच्या दरम्यान एक किरकोळ छोटासा वाद झाला होता। त्या पार्श्वभूमीवर नवदुर्गा उत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये काहीतरी घडलबा, काहीतरी अफवा, काहीतरी चर्चा अशा अनेक दिवसापासून सुरू होत्या। मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य विश्व पानसरे साहेब यांनी 4-5 दिवसापूर्वी या ठिकाणी शांतता समितीची बैठक घेऊन सर्वांना एक मार्गदर्शन, सूचना आणि सर्वांचं सहकार्य मिळावं यासाठी सर्वांना आवाहन केलं होतं। आपल्यासोबत प्रकाश सदगीर साहेब आहेत, मेहकरचे पोलीस ठाणेदार। आपण त्यांच्यासोबत कालच्या मिरवणूक संदर्भात काही गोष्टी विचारूया। सरजी नमस्कार। काल अतिशय शांततेमध्ये मिरवणूक पार पडली। तुम्ही चार्ज घेताना एक 10-12 दिवस झाले, मात्र एवढ्या कमी दिवसामध्ये तुम्ही मेहकर शहरवासियांची मनं जिंकली आणि एक शांततेचा एक संदेश अगदी सुरुवातीलाच तुमच्या मार्गदर्शन म्हणजे प्रदीप पाटील साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही स्वतः नियोजनबद्ध कार्यक्रम केला, त्याबद्दल काय सांगा? नमस्ते सर्वप्रथम। जसं मी मेहकर पोलीस स्टेशनचा 7 तारखेला दिनांक 7ला चार्ज घेतला आहे पोलीस स्टेशनचा। तर नुकताच नवदुर्गा उत्सव जो आहे मेहकर शहरामध्ये सुरू झालेला होता आणि त्या अनुषंगाने मी थोडी शहर परिसरातली माहिती घेतली। तर इथे नवदुर्गा उत्सव जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये इथं साजरा केला जातो, लोक उत्साहाने याच्यामध्ये सहभागी होतात अशी सर्व माहिती मला मिळाली होती। परंतु गेल्या काही दिवसापूर्वीच म्हणजे जो गणपती विसर्जनाची जी मिरवणूक झाली होती त्याच्यामध्ये काही थोडासा एक किरकोळ प्रकार असा झाला होता। त्याच्यामुळे मेहकर शहरवासियांमध्ये एक प्रकारची एक भीती होती की ह्या नवदुर्गा उत्सव मिरवणुकीमध्ये सुद्धा असा कुठलाही काही प्रकार होतो की काय, असं शंकेचं वातावरण, असं भीतीचं वातावरण पूर्ण शहरामध्ये पसरलेलं होतं। त्या अनुषंगाने मी आमचे माननीय SP साहेब श्री पानसरे साहेब, तसेच ॲडिशनल SP महामुनी सर, तसेच आमचे DYSP प्रदीप पाटील साहेब यांचं मार्गदर्शन घेऊन आणि वरिष्ठांनी दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांप्रमाणे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक छोटीतली छोटी गोष्ट ती फॉलो करून आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये योग्य तो चोख पोलीस बंदोबस्त तो आम्ही बरोबर त्या दिवशी लावलेला होता। आणि त्या दरम्यान आम्ही शांतता कमिटीची मीटिंग सुद्धा घेतलेली होती। शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये माननीय SP साहेब आलेले होते आणि त्यांनीसुद्धा इथले जे प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी, दुर्गा उत्सव मंडळाचे, मीडियाचे बांधव आणि तसेच शहरातले हिंदू मुस्लिम बांधव या सर्वांना उद्देशून SP साहेबांनी सर्वांना शांततेचं आवाहन केलं होतं आणि त्याला प्रतिसादसुद्धा लोकांकडनं याच्यामध्ये चांगला आम्हाला त्या मीटिंगमध्ये दिसून आला होता। आणि त्याचेच परिणाम आम्हाला ह्या काल झालेल्या नवदुर्गा उत्सव मिरवणूक याच्यामध्ये जो कालचा जो मिरवणुकीचा जो कार्यक्रम होता तो अतिशय शांततेमध्ये पार पडला। त्याच्यामध्येच आम्हाला सर्व इथल्या स्थानिक लोकांचं, इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचं, नेत्यांचं, या सर्वांचंच आम्हाला याच्यामध्ये सहकार्य मिळून आलेलं आहे। आणि त्या सर्वांच्या प्रयत्नामुळे हा जो मेहकरचा जो हा सर्व मिरवणुकीचा जो कार्यक्रम आहे तो शांततेत पार पडलेला आहे। तुम्ही अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम नियोजन करून सर्व लोकांना विश्वासात घेऊन, विविध राजकीय पक्षाचे असो, विविध हिंदू मुस्लिम समाजाचे सर्व लोकांना विश्वासात घेऊन एक अतिशय सुंदर कार्यक्रम पार पडला। या माध्यमातून तुम्ही जोपर्यंत या ठिकाणी आहात त्यासाठी नागरिकांना काय आवाहन करा? काही नाही, नागरिक इथले मेहकर शहर फार चांगलं आहे आणि लोकही फार चांगले आहेत। लोकांची प्रवृत्ती सहकार्याची आहे, बंधुभावनेची आहे। एवढंच मी आवाहन करेल की आता नुकतंच कालच आचारसंहिता ही लागू झालेली आहे, सुरू झालेली आचारसंहिता आणि येणाऱ्या एक महिनाभरात 20 तारखेला निवडणुकीसाठी मतदान शहरामध्ये होणार आहे आणि 23 तारखेला निवडणुकीचा मतदान जो निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे। तर बस या महिन्यामध्ये लोकांनी या आदर्श आचारसंहितेचं लोकांनी पालन करावं आणि जसं त्यांनी सहकार्य मला या नवदुर्गा उत्सव मिरवणुकीमध्ये दाखवलं तसंच सहकार्याची अपेक्षा मी येणाऱ्या निवडणुकीच्या दिवसांमध्ये मी आपल्या मेहकरवासियांकडनं ती अपेक्षा व्यक्त करतो। आणि त्यांनी शांततेने हा मतदानाचा जो काही कार्यकाळ आहे तो सुद्धा त्यांनी शांततेने आणि सहकार्याच्या भावनेतून प्रशासनाची सहकार्य करून तो त्यांनी व्यवस्थित लोकशाहीचा एवढा मोठा उत्सव जो आहे तो शांततेत साजरा करावा असं मी लोकांना आवाहन करतो। आपल्यासोबत सदगिरे साहेब होते, त्यांनी मिरवणुकीसंदर्भात त्याच्या बरोबरच एक आदर्श आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये किंवा मेहकर तालुक्यामध्ये निवडणूक अतिशय शांततेने आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडावी यासाठी नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित आहे अशी भावना व्यक्त केली आहे। काल आपला नवरात्री महोत्सव
काल विसर्जन मिरवणूक हजारो भाविकांनी त्या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला आणि त्या प्रकारचा एक उत्साह जल्लोष त्या युवकांमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये पाहायला मिळाला. आणि थोड्या गणपती विसर्जन याच्यामध्ये अफवेचं पेव शहरामध्ये फुटलं होतं, परंतु हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकेचं जे काही प्रदर्शन या ठिकाणी दाखवलं त्याबद्दल मी या जनतेचे सर्व समाज बांधवाचे मी ऋण व्यक्त करतो. आणि आपण आपल्या गुण्यागोविंदानं आपल्या शहराचे वातावरण चांगलं ठेवलं पाहिजे, गुण्यागोविंदानं नांदलं पाहिजे. आणि कुठंतरी आपल्याला इथंच राहायचं, इथंच एकमेकाच्या सुखदुःखात जायचं, एकमेकाला आपण वेळोवेळी मदत करतो आहे. मग सण उत्सव आले तर मग असं वातावरण खराब होण्याच्या अफवा का फुटतात, याचंही समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झालेली आहे. म्हणून आपण सर्वांनी येणारे मुस्लिम समाजाचे असेल, दलित समाजाचे असतील, हिंदू समाजाचे असतील, त्याच्यामध्ये सर्वांनी एकमेकाच्या सणामध्ये सहभागी होऊन त्याचा आनंद, त्यांचं पावित्र्य राखलं पाहिजे. आणि शहराच्या कुठल्याच घटनेनं गालबोट लागणार नाही याची काळजी सर्व समाज घटकामध्ये काम करणाऱ्या सर्वांनीच, म्हणजे मी एका समाजाला म्हणणार सर्वांनीच तो आपला उत्सव, आपला सण अशा पद्धतीने जयंती असतील जे काही आपण साजऱ्या करतो त्या मोठ्या उत्साहामध्ये सर्वांनी एकमेकाच्या उत्सवामध्ये, सणामध्ये, जयंतीमध्ये सामील झालं पाहिजे आणि त्याच्या पद्धतीनं तो सण उत्सव साजरे केले पाहिजेत. हेच आव्हान मी या मायबाप जनतेला करेल. आणि तसं पाहिलं तर मेकर शहर एक सर्व समाजाचे ऐक्याचं प्रतीक. मागचं एखादं एक गालबोट लागलं, परंतु त्या अगोदरही त्याच्यानंतरही कुठे शहरामध्ये ते वातावरण खराब या अगोदर म्हणजे थोड्याफार चिटपट घटना आवडतात, परंतु जो कोणी दोषी असेल, मग इकडचा असो की तिकडचा असो की कुठलाही असो, जो चुकतो आहे त्याला निश्चित सजा झाली पाहिजे या मताचा मी आहे. आणि त्याच्यामध्ये तो सुटता कामा नये. काहीतरी विघ्नसंतोषी लोक असतात, कुठेतरी वातावरण खराब करायचं काम प्रयत्न करतात आणि पर्यायानं ते करून जाणारे वेगळे असतात आणि नाहक आपल्या मायबाप या गरीब जनतेला ते भोगावं लागतं. म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून सर्वांनी कालची एक शहरामध्ये जी काही भव्यदिव्य अशी विसर्जन मिरवणूक निघाली त्याच्यामध्ये सर्वांनी, हिंदू मुस्लिम सर्वांनी सहभाग नोंदवला. आणि एक चांगलं नियोजन आज नव्यानं रुजू झालेले या ठिकाणचे जे काही सदगिरे म्हणून ठाणेदार आहेत, चांगलं नियोजन त्यांनी केलं. DYSP साहेब, पाटील साहेब, सदगीर साहेब, त्यांचा पूर्ण स्टॉफ आणि SP साहेब आणि ॲडिशनल SP यांचंही या विसर्जन मिरवणुकीकडे लक्ष होतं. मी पोलीस प्रशासनाचं, सर्व शासकीय विभागाचं आणि सर्व आपल्या या देवी भक्ताचं मनापासून आभार व्यक्त करेल, धन्यवाद देईल. आणि भविष्य काळामध्ये अशाच प्रकारचं वातावरण शहरामध्ये ठेवण्यासाठी आपण एकोप्यानं राजकारण थोडं बाजूला ठेवून समाजकारण, समाजहित लक्षात ठेवून आपण असे उत्सव साजरे करण्याचं काम करू. पुन्हा एकदा मी सर्व या प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि आपल्या सर्व जे काही देवीचे मंडळाचे सर्व अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी आणि देवीचे जे काही भक्त, उत्साह, युवा मंडळी या सर्वांना मनापासून धन्यवाद देईल. धन्यवाद. आपल्यासोबत आहेत शिंदे शिवसेना गटाचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख ऋषीभाऊ जाधव. कालच्या कार्यक्रमाबद्दल आपण त्यांच्याशी 2 शब्द जाणून घेऊया, कारण त्यांनी काल शांततेसाठी आणि एक युवकांमध्ये एक महत्त्वाची भूमिका त्यांनी मेकरमध्ये केलेली आहे. बाकीचा विषय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ऋषीभाऊ नमस्कार. काल नवदुर्गा उत्सव अतिशय शांततेमध्ये झाला, त्यामध्ये तुमची युवकामध्ये एक महत्त्वाची भूमिका तुम्ही हे केली, त्याबद्दल काय सांगा? काल मेहकर इथे नवदुर्गाचं जे विसर्जन मिरवणूक होती त्यामध्ये अतिशय सुंदर अशी मिरवणूक निघाली. त्यामध्ये जेवढे नवदुर्गा उत्सव समितीचे मंडळी होती त्यांनी सुद्धा एक शांततेचा संदेश हा शहरामध्ये दिला होता. शांतता कमिटीची मीटिंग झाली होती आणि जो अनुचित प्रकार गणपती विसर्जनाच्या वेळेस झाला होता तो काल झाला नाही. कारण काल संपूर्ण जेवढी देव्यांची मंडळ असतील त्यांनी एकजुटीनं एका शिस्तीबद्ध पद्धतीने त्यांनी काल मिरवणुकीत सहभाग केला आणि शांततापूर्वक काल नियमात राहून, नियमाच्या अधीन राहून त्यांनी मिरवणुकीचं
समाप्ती केली. यासाठी सर्वप्रथम मी सर्व नवदुर्गा उत्सव मंडळांचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या सामंजस्य भूमिकेमुळं आणि आपल्या तत्परतेमुळं काल सुंदर असा कार्यक्रम झाला. आणि विशेष करून कालच्या मिरवणुकीची एक जी सगळ्यात म्हणता येईल त्याला एक की नोंद घेणारी घटना अशी होती की माळीपेठमधून सगळ्या देव्यांनी मिळून एकच मिरवणूक काढली आणि सगळ्यांनी एकजुटीनं एकाच मिरवणुकीत सहभाग घेऊन त्यांनी एक नवीन संकल्पना संपूर्ण मेहकरात स्थापन केली की आपण प्रत्येक मंडळाची वेगळी मिरवणूक न काढता संयुक्तिक मिरवणूक जर काढली तर निश्चितच चांगल्या प्रकारे कार्यक्रम होऊ शकतात. हा एक चांगला संदेश माळीपेठमधल्या सगळ्या देव्या नवदुर्ग मंडळांनी दिलाय. यासाठी मी त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. याबरोबरच ह्या निवडणुकीचं म्हणजे त्या नवदुर्गा विसर्जनाचा विषय झालेला आहे. त्याबद्दल शांततेची भूमिका युवकांनी तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे केली. एक चांगला संदेश एक मेहकर मतदारसंघात आणि बुलढाणा जिल्ह्यात आपला मेहकरचा काल गेलेला आहे. त्यानंतर आता निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार उभे राहणार आहेत. एक युवकांची मोठी फळी बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुमच्यासोबत आहे. एक जीवाभावाचं एक युवकांचे तुमच्या पाठीमागं आहेत. त्यांना तुम्ही काय आवाहन कराल म्हणजे महायुतीच्या उमेदवारासाठी? निश्चितच आपल्याला महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यासाठी आपण सगळ्या युवकांनी कामाला लागलं पाहिजे. कारण एकमेव असे मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी त्यांच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढे निर्णय घेतले की जे गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित होते. मग वेगवेगळ्या छोट्या मोठ्या समाजांचे जे छोटे छोटे समाज आहेत यांचे महामंडळाचा विषय असेल किंवा मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा लाडकी बहीण योजनासारख्या मोठ्या मोठ्या योजना असतील तर समाजातल्या कुठल्याच घटकाला त्यांनी वंचित ठेवलेलं नाही. बरोबर. मग आपल्या शेतकऱ्यांपासून तर माया बहिणींपर्यंत एवढंच नाही तर वयोवृद्ध लोकांसाठी त्यांनी एसटीचा प्रवाससुद्धा मोफत करून दिलेला आहे की जे वयोवृद्ध मंडळी ज्यांना देवदर्शनं करायची आहेत आणि त्यांच्याकडे कुठलीही साधनं उपलब्ध नव्हती पण ते आज मोफतरित्या पूर्ण महाराष्ट्रभर देवदर्शन करू शकतात आणि त्यांच्या राहिलेल्या इच्छासुद्धा ते निश्चितच देवाचरणी मागू शकतात. बरोबर. त्यामुळं सगळ्या युवकांनी येत्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे संपूर्ण उमेदवार आपल्याला कसे निवडून आणता येतील यासाठी आपण सगळे कामाला लागूया. आणि जिथं कुठं अडचण गरज भासेल तिथे निश्चित सगळ्या युवकांना माझं आव्हान आहे की आम्हाला संपर्क साधा. निश्चित आपण त्याच्यावर काहीतरी समाधान काढू आणि सगळ्या युवकांनी या निवडणुकीमध्ये आपलं एक नवीन असा एक ठसा उमटू. शेवटी ऋषीभाऊ जाधव आपल्यासोबत महायुतीच्या म्हणजे होणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी असतील मेहकर असो बुलढाणा जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो त्या ठिकाणी युवकांनी जास्तीत जास्त मेहनतीने काम करून आपले उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी त्यांनी आवाहन केले आहे. धन्यवाद. नमस्कार. काल मेहकर या ठिकाणी नवदुर्गा उत्सव आणि विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. त्या ठिकाणी कार्यक्रम अत्यंत शांततेत आणि सुस्थितीत पार पडला. त्याच्याबद्दल सर्व युवक वर्ग आणि दुर्गाप्रेमींचे मी अभिनंदन करतो आणि आभारी मानतो की त्यांनी या शहराला जे शांतता सुव्यवस्थित शहर म्हणता येईल ते अबाधित ठेवण्यास आम्हाला मदत केली. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे.
वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.